हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे उरलेला म्हणजे शिळ्या चपातीचा चुरमा. तर तुम्ही शिळ्या चपातीचं काय करता, एकदा फेकून देत असाल, पण ह्या पद्धतीने तुम्ही एकदा चुरमा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे: कांदा, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता घेतला आणि कोथिंबीर. त्याच्यानंतर मी घेतले जिरे, मोहरी आणि हळद, आणि आपल्याला मीठही लागणार आहे. तर सर्वप्रथम चपाती जी आहे ती मिक्सरमधून काढून घ्यायची. असे मोठे मोठे तुकडे करून तुम्ही टाकले तरी चालतील, पण जास्त त्याचा बारीक चुरा नाही करायचा किंवा ते जास्त मोठेही ठेवायचं नाहीये. तर तुम्ही बघू शकता मी ह्या पद्धतीने ते मिक्सरमधून काढून घेतलंय. आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि वाटून झाले की त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे त्याचा जो कडकपणा आहे तो निघून जाईल. तर मी गॅसवरती ठेवतेय कढई आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 ते 1.5 चमचा तेल. तर आपण सर्वप्रथम शेंगदाणे त्याच्यातून खमंग भाजून घेणार आहोत. ते तुम्ही बघू शकता मस्त असे खमंग भाजलेले आहेत शेंगदाणे. तर मी त्याला एका वाटीमध्ये काढून घेते. त्याच्यानंतर आपण टाकूया जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हिरवी मिरची आणि कांदा, बाकीचं साहित्य. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा. त्याच्यानंतर मी टाकते हळद, आणि शेंगदाणे, आणि फायनली मी टाकते आपण वाटलेली चपाती. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ऑलरेडी चपातीमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ थोडंसं नंतर कमीच वापरायचं. तर आपण ह्याला 2 मिनिटासाठी झाकून देऊ. ओके, तर 2 मिनिटानंतर मी ओपन केलेलं आहे आणि आपण फायनली गार्निश करूया कोथिंबीरने. तुम्ही बघू शकता मस्त असा टेस्टी नाश्ता तयार आहे फक्त 5 मिनिटांमध्ये. तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल.